हस्ताक्षर सुधारण्याची एक बेस्ट सिस्टम ही आहे, जी फॉलो केल्यानंतर आपलं हस्ताक्षर खूप सुंदर होऊ शकतं आणि त्याची स्पीड पण 4x पर्यंत वाढू शकते. तर मित्रांनो, हँडरायटिंग अगोदर इम्प्रूव्हमेंट केल्यानंतरचे जे रिझल्ट आहेत त्याबद्दल आपण बघूयात. आपण होमवर्क व्यवस्थित करू शकतो, आपण ॲन्युअल एक्झाम आहे ती व्यवस्थित देऊ शकतो आणि त्याचे रिझल्ट पण व्यवस्थित घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा जो मेन प्रॉब्लेम आहे, जो जिंदगीभरासाठी आपल्या बरोबर राहतो, तो सिग्नेचरचा. तो सिग्नेचर बेस्ट डिझाईन करू शकतो. आणि हँडरायटिंग सुधारण्यासाठी आपल्याला सगळ्यात बेस्ट वे म्हणजे GPS पद्धत. GPS म्हणजे अगोदर आपल्याला गोल ठरवावं लागेल की आपण कशासाठी हस्ताक्षर इम्प्रूव्ह करता. तर हँडरायटिंग इम्प्रूव्ह यासाठी करतो आपण की जर होमवर्कचा जो लोड असतो पूर्ण वर्षभर, तर ते होमवर्क आपल्याला एन्जॉयबल आणि सहज करू शकाल एवढी आपली कॅपॅसिटी व्हावी, म्हणून आपण हँडरायटिंगची प्रॅक्टिस करतो किंवा हस्ताक्षरावर लक्ष देतो. तर हस्ताक्षर सुधारण्यासाठी आपल्याला पहिली जी गोष्ट करायची आहे GPSपैकी, ती आहे गोल, की आपल्याला हँडरायटिंग कशी पाहिजे. तर ज्यावेळेस आपण हे आपलं डिसाईड झालं की हँडरायटिंग आपल्याला कशी हवी, त्यानंतर मग त्या स्वरूपाची, त्या पद्धतीची आपल्याला जसं हँडरायटिंग पाहिजे, जशी कर्सिव्ह किंवा प्रिंट किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसारखी हँडरायटिंग हवी, तर मग आपण आपला मार्ग हे करू शकतो, डिसाईड करू शकतो. तर त्यासाठी आपण गुगलवर जायचे आणि बेस्ट 10 हँडरायटिंग असं सर्च करायचं आहे आणि त्यामधून जे शॅम्पल भेटतील ते शॅम्पल घ्या आणि सगळ्यात बेस्ट वेगवेगळे 3 डिझाईन चूज करा आणि ते आपल्या रूममध्ये भिंतीवर लावा, जेणेकरून आपण ज्या वेळेस त्या हँडरायटिंगकडे बघू त्यावेळेस आपल्याला इन्स्पायरेशन भेटेल आणि आपण त्या हँडरायटिंगवर सतत फोकस करू. आणि ज्या वेळेस आपण कुठल्याही गोष्टीवर फोकस करू त्यावेळी त्या पर्टिक्युलर गोष्टीतलं आपल्याला बरंचसं नॉलेज होतं. आता एखादी हँडरायटिंग आपण जर पाहत असलो तर ते लेटर कर्सिव्ह जर असेल तर लेटर कनेक्ट कसे केले गेले, किंवा अल्फाबेट्स लेटर जे आहेत ते कसे काढले जातात, किंवा ते हँडरायटिंग कुण्या साईडला झुकलेलं आहे, या प्रत्येक गोष्टीची डिटेल ज्यावेळेस आपल्या माइंडमध्ये बसेल आणि आपण आठवण करू शकू, आणि ज्यावेळेस माइंड आपलं ज्यावेळेस त्या एक इमेज क्रिएट करेल माइंडमध्ये, त्यावेळेस आपण हँडरायटिंग म्हणजे आपल्या डोक्यात जी हँडरायटिंग आहे, जी इमॅजिनेशन आहे, ते आपण कागदावर उतरू शकतो. तर पहिल्यांदा माइंडमध्ये अशा हँडरायटिंगची इमेज आपल्या माइंडमध्ये असली पाहिजे. आणि त्यासाठीच आपण ते गुगलवरचे जे हँडरायटिंगचे शॅम्पल आहेत ते शॅम्पल आपण 3 सिलेक्ट करून ते भिंतीवर लावायचे आहेत. आणि त्यातलं सगळ्यात जे बेस्ट आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जे सगळ्यात जास्त आवडतं आहे ते हँडरायटिंग तुम्ही भिंतीवर लावलं पाहिजे. आता त्याच्यानंतर GPSपैकी प्रॉब्लेम हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू.